11 नोव्हेंबरला गुरु हे वक्री झालेले आहे. तर कसा जाणार आहे मकर राशीच्या लोकांसाठी येणारे हे दिवस हे मी तुम्हाला सांगणार आहे. मकर राशीच्या लोकांसाठी येणारे हे दिवस थोडे चांगले आणि थोडे वाईट असेही जाणार आहेत. कारण काही ठिकाणी तुम्हाला व्यवसायामध्ये खूप चांगल्या गोष्टी पाहायला मिळतील, अचानक धनलाभ होईल, वैवाहिक जीवन सुद्धा चांगलं होईल. पण त्यानंतर जेव्हा ते मिथुन राशीमध्ये जाणार आहे तर तुम्हाला फार स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. 6वं घर आणि 12वं घर ऍक्टिव्ह होत आहे, जे खर्चाचं आहे, आरोग्याचं सुद्धा मांडलं जात आहे. त्यामुळे एक लक्षात घ्या की स्वतःच्या तब्येतीची काळजी घेणं फार गरजेचं आहे. जुने आजार काही असतील ते पुन्हा उद्भवतील, त्यामुळे त्याची काळजी घेणे, त्याच्या टेस्ट करणे आणि डिसिजन घेणं फार गरजेचं आहे. त्यामुळे स्वतःच्या प्रकृतीची काळजी घ्या. त्याचबरोबर जेव्हा तो वक्री होतो तेव्हा पाठीमागच्या घरामध्ये जातो, याचा अर्थ काहीतरी पेंडिंग काम आहे ते कम्प्लीट करायचं आहे. त्यामुळे पेंडिंग काम तुमचं आहे त्याच्याकडे परत जा, ते आळसपणा करू नका, ते कम्प्लीट करा. तुम्हाला कळेलच की कुठलं काम तुम्हाला परत पुन्हा करायचं आहे. या गोष्टीचा सुद्धा तुम्हाला विचार करायचा आहे. खर्च खूप होण्याची शक्यता आहे, पण खर्च जरी झाले तरी काही गोष्टी नक्कीच चांगल्या होतील. विचारपूर्वक काम करा, पटकन रागवू नका. चिडचिड वाढेल, कारण आजारपण थोडंसं झालं की थोडंसं चिडचिड होतं, रागीट स्वभाव होतो, पटकन तुम्ही कोणाला तरी बोलाल. त्यामुळे आणि गुरु इथे 6व्या घरामध्ये आहे. गुरु जरी 6व्या घरामध्ये इतकं चांगलं काम करत नसेल तरी सुद्धा गुरु आहे तो, शेवटी चांगल्या गोष्टी तुम्हाला सपोर्ट तर नक्कीच मिळेल. चांगल्या गोष्टी होतील, पण आपल्याला विष्णू सहस्त्रनाम करायचं आहे, मंदिरात जायचं आहे, जे काही जवळचं मंदिर असेल ते. त्याचबरोबर गुरुची आराधना करायची आहे. या सगळ्या गोष्टी केल्याने नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी होतील. पण शांत राहा, शांत राहून डिसिजन घ्या. बेस्ट ऑफ लक.